अहिल्यानगरमध्ये पुन्हा एकदा महापालिकेच्या रणसंग्रामाची चाहूल लागली आहे. शिवसेना, राष्ट्रवादी, आता मात्र हे दोन नव्हे चक्क चार पक्षात विभागले गेले आहेत आणि त्यातच भाजपचंही बळ वाढत चाललंय. मग यावेळी महापौर कोणाचा आणि कोण होणार खरा किंगमेकर? चला पाहूया अहिल्यानगर निवडणूक रणधुमाळीचा स्पेशल रिपोर्ट. शिवसेनेचे 4 महापौर, राष्ट्रवादीचे 3, भाजप आणि काँग्रेसला प्रत्येकी 1 संधी. पण आता सगळं चित्र बदललंय. शिवसेना झालीये 2, राष्ट्रवादीही झालेत 2. एक शरद पवार गट आणि अजित पवार गट. अहिल्यानगर महापालिकेत सध्या सर्वाधिक नगरसेवक राष्ट्रवादी अजित पवार गटकडे आहेत. त्या पाठोपाठ शिवसेना, शिंदे गट आणि मग भाजप. या निवडणुकीचा फोकस एकच, किंगमेकर कोण? पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, आमदार संग्राम जगताप, आमदार शिवाजी कर्डिले हे तिघं पुन्हा निवडणुकीचं गणित लावणार. वाटचाल महायुतीकडे की महाविकास आघाडीकडे, की कोणी तिसराच खेळ मांडणार? भाजपचे नवे शहराध्यक्ष अनिल मोहिते यांची निवड होताच पक्षाकडून रणशिंग फुंकलं गेलंय. खुद्द पालकमंत्री विखे पाटील यांनी मुंबईत त्याचा सत्कार करत स्पष्ट संदेश दिलाय. महापालिका लढा जोरदार आणि आता सत्ता थेट आपल्याच हातात. नवीन प्रभाग तयार होण्याची शक्यता आहे. 2 ते 3 नव्याने वाढणार. प्रत्येक प्रभागात 4 नगरसेवक असावेत अशी भाजपची मागणी आहे. मतदारसंख्येनुसार ही रचना बदलणार, म्हणजे नव्या संधी, नवे उमेदवार आणि नवे समीकरण. सध्या सर्वच पक्ष महापौर पदाच्या खुर्चीकडे नजर लावून बसले आहेत. आगामी काही दिवसात निवडणुकीची घोषणा झाली की शहरात खऱ्या अर्थाने राजकीय धुळवड पाहायला मिळणार. कोण कोणाच्या हातात हात देईल, कोण कोणाच्या पाठीवर वार करेल आणि सर्वात महत्त्वाचं, नगरकरांनी कोणाला शहराच्या विकासाची सूत्र द्यावीत, या सगळ्याच प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी पाहत राहा वास्तव खबर. कारण इथे खबर खरी आणि विश्लेषण भिडतंय थेट तुमच्या घरापर्यंत.